नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण आलेलो आहे लालबागला आलेलो आहे. लालबाग तर आपण तुम्हाला चिंतामणी, मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा त्याचं म्हणजे काय म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं तुम्हाला दाखवेन. मंडप कुठे कुठे आहेत हे म्हणजे ही व्हिडिओ खास मंडपसाठी जिथे तिथे म्हणजे कुठे कुठे मंडप कुठे कसं जायचं ते तुम्हाला सगळं सांगेन मी. आता आहे रोल परेलला. तुम्ही वेस्टर्नवरून जे येत असेल तुम्ही रोल परेल थ्रू इथे येऊ शकता. रोल परेलला आपण जसं उतरलो ना तसं तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही ब्रिज पकडला, ब्रिजच्या खालतून जायचं आपल्याला. ब्रिजच्या खालतून इथून बघा, इथून ब्रिज खालती क्रॉस केला ना त्यानंतर आपल्याला इथून स्ट्रेट जायचं आहे. तू स्ट्रेट घेऊन आपल्याला मारायचे लेफ्ट. आपण जसं ते तिथे लेफ्ट मारू ना, लेफ्ट मारल्यावर आपल्याला खरी रोडचं स्टेशन दिसेल. ते तुम्हाला दाखवतील पुढे. ते वारीचे खरी रोड दिलेले आहे. इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. इथून आपण लेफ्ट मारला ना, लेफ्ट मारला स्ट्रेट जायचं स्ट्रेट. हे बघा करी रोड इथे. आपण करी रोडच्या इथे आलेलो आहे. आणि तुम्ही ज्या सेंट्रलवरून येत असाल ना तर तुम्हाला हे बरं पडेल. सेंट्रलवरून जसं आले ना तर ब्रिजच्या खालती करी रोडचा राजा. हे तुम्हाला ब्रिजच्या खाली दिसेल. ब्रिजच्या खाली तिथं अजून बघा, अजून तर हे काम चालू आहे करी रोडच्या जागेला. करी रोडच्या राजाचं हे मंडप आहे करी रोडच्या राजाचं. आणि खूप सारं काम बाकी आहे. तरी आपण एक फक्त पहिले आलेलो आहे व्हिडिओ काढायला. काम चालू झालेलं आहे सगळं. ते सगळं हे लावलेलं आहे आता. तुमच्या करी रोड स्टेशनला आले ना तुम्हाला लगेच दिसेल करी रोडचा राजा. तर आपण आता पुढे जाऊया. पुढे तुम्हाला दाखवतो मी. पुढे आपण डायरेक्ट असं लाईन वाईज जाऊया. ते बरं पडेल आपल्याला. तर बघूया. आपल्यासोबत देवाशीच पण आहे. जाऊया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला इथून ना इथून करी रोडच्या इथून तुम्हाला राईट मारायचं आहे. डायरेक्ट तुम्ही इथून स्ट्रेट जाल ना तुम्हाला दाखवतो. इथून स्ट्रेट जायचं आपल्याला. ते स्ट्रेट जायचं आहे. स्ट्रेट गेल्यावर तुम्हाला दाखवतो पुढे जायचं आहे. तर इथून आपल्याला मारायचं आहे. आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. म्हणजे पर्यंत राजाला आपण मंडप बघायला जाऊया. त्यानंतर आपण स्ट्रेट जाऊया बघायला. गणेश गल्ली ते सगळं पूर्ण बघूया आपण. तर मित्रांनो, इथून आपण लेफ्ट मारून आलेलो. डायरेक्ट स्ट्रेट आहे यायचं आपल्याला. स्ट्रेट आल्यावर आहे ना कलागंधे तुम्हाला ऑपोजिटला यायचं आहे. रस्ता क्रॉस करून ऑपोजिटला आले ना तुम्हाला इथे हे दिसेल. हे मंडप बांधलेलं आहे. इथे पुन्हा आता सेटअप लागेल. परेलच्या इच्छापूर्ती. गेट हा हे बघा. 23 ऑगस्ट 4 वाजताच आहे. आपल्याला इथून स्ट्रेट जायचं आहे. आपण जसं आलो ना तिथून स्ट्रेट जायचं. आपल्याला इथून सगळे गणपती बाप्पा दिसतील इथून जाताना. तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे जायचं. मरीन लाईन इथलं बाप्पा आहे. मी तुम्हाला हवाला रस्ता का सांगितला, कारण की तुम्ही जर आहे ना
करी रोडच्या इथून किंवा वेस्ट रोल परेलच्या इथून याल ना तुम्हाला ते बरं पडेल. आणि तुम्ही जेव्हा इथून स्ट्रेट याल ना लेफ्ट घेतल्यावर तुम्ही स्ट्रेट याल ना तिथून तुम्हाला कलाकंदाचं हे वर्कशॉप दिसेल. ते तुम्ही अपोजिटला जायचं. अपोजिटला तुम्हाला इच्छापूर्ती दिसेल. इच्छापूर्तीचं पूर्ण गेट लावलं गेट. त्यानंतर तुम्ही तिथून स्ट्रेट जाल ना तर तुम्हाला असं गणपती दिसते. तुम्हाला दाखवतो मी अजून खूप सारं बाकी आहे. परेलचा राजा पण बाकी आहे. तुम्हाला त्याचं पण गेट दाखवतो पुढचा आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला दाखवतो मी. मॅप पण हवं तर मी मॅप पण टाकेन माहितीसाठी. बघूया. मित्रांनो तुम्हाला तिथे दिसत असेल कलाकंद. तिथे कलाकंदाच्या ऑपोजिटला इथे आहे इच्छापूर्ती. हां ते इच्छापूर्ती. आणि तुम्हाला जर परेलचा महाराजा बघायचे असेल तुम्हाला इथून स्ट्रेट जायला लागेल. तुम्हाला ते दाखवतो मी. किंवा आपण असा येऊया तुम्हाला सगळं दाखवतो. तर मित्रांनो आपण इथून क्रॉस केला आहे आणि हे का परेलचा विघ्नार्थ इथे हे मंडप आहे. महाराज येतात आहे. परेलचं विघ्नार्थ पूर्ण मंडप आहे. ते बनलं नाही. ते बनेल 2-3 दिवस बनेल असं वाटतं. पुढे जाऊया कारण की अजून त्यांचं खूप काम बाकी आहे. आणि आतमध्ये बाप्पाचं पण मंडप झालेलं आहे. तर तुम्ही नाव बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही कलाकंदाशी तुम्ही स्ट्रेट आले ना. स्ट्रेट आल्यावर तुम्हाला इथे परेलचा महाराज पण दिसेल. परेलच्या महाराजाच्या आतमध्ये अजून झाकलेलं आहे. तर तुम्ही कलाकंदाचे तुम्ही इथे आले ना तर तुम्हाला ऑपोजिटला पण इच्छापूर्ती दिसेल आणि इथे येताना पण अजून एक विघ्नार्थ पण आहे. तुम्हाला ते पण दिसेल. म्हणजे तुम्ही इथे आले तुम्हाला लगेच माहिती पडेल का इच्छापूर्ती आहे आणि इथे विघ्नार्थ आहे. आणि इथे परेलचा महाराज आहे. आणि तिथून आपण स्ट्रेट गेल्यावर तिथे आपल्याला गणेश गेले परेलचा राजा आणि लालबागचा राजा आपल्या तिथे भेटतो. आपल्याला असं जायचं इथे आता. तर मित्रांनो इथे मंडपात आता होईल. इथे पूर्ण गेट होईल. म्हणजे गेट बाकी फक्त गेटचं काम होईल इथे. आणि तिथे रस्ता बंद लिहिलेला आहे. ते परेलचा महाराज आहे. परेलचा महाराज इथे बसतो. परेलचा महाराज तुम्हाला इथे दिसतोय. इथे जाळी लावलेली आहे. कार्पेट टाकलं म्हणून दिसत नाही एवढं. तर परेलचा महाराज इथे परेलचा महाराज आहे बघा. मंडप आहे. तुम्हाला दाखवतो. इथून मी आलं तर तुम्हाला दिसेल लगेच परेलचा महाराजा. तुम्हाला परेलच्या महाराजाचं तुम्हाला दाखवलेलं आहे पाठीमागे मंडप. आणि आता आपण जाऊया परेलचा महाराज झाला तर परेलच्या राजाला जाऊया. इथून पहिले आपल्याला इच्छापूर्ती भेटतो. त्या साईडला गेलो तर त्या लाईनीत. आणि या लाईनीत आपल्याला विघ्नहर्ता परेलचा विघ्नहर्ता आणि परेलचा महाराज या साईडला भेटतो. त्याची कलाकंदाच्या साईडला रोड साईडला आपल्याला तो भेटतो. त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला इच्छापूर्ती आणि परेलचा राजा तो भेटेल. तुम्हाला दाखवतो मी ते पण पूर्ण बघा. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपण तिथून थोडं स्ट्रेट आलो. कलाकंद पाठी इथे इंडियन ऑइल आहे. त्याच्या ऑपोजिटला परेलच्या राजाचं बघा हे मंडप आहे. तिथे एंट्री नाही आहे. पण इथून तुम्ही आता गणपती पण बघू शकतो. आणि तिथे बघा तिथे अजून गणपती येत आहे त्याची परेलच्या राजाचं मंडप म्हणजे जो गेट आहे ना गेट तो बांधतात आहे. वरचा थोडं बाकी आहे. गेट पण मस्त आहे.
बाप्पा इथून आलाय. मस्त बाप्पा मस्त आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि तुम्हाला इथे दिसेल परेलचा राजा मार्ग. तिथे गेट लावलेला आहे. परेलचा राजा. आणि इथून आपण आपल्याला स्ट्रेट जायचं. स्ट्रेट गेलं आपल्याला आता भेटेल. पहिले गणेश गल्ली जायचं. गणेश गल्ली जाऊया मुंबईचा राजा बघायला. गणेश गल्ली चला. अरे आगने बाप्पा आलेला आहे. अशा प्रकारे आगने बाप्पा आलेला आहे. जाऊया पण पुढे. माझं जर तुम्ही पण बघून घ्या मस्तपैकी लालबाग फिरा. आता तुम्ही नक्की या. तुम्हाला दाखवतो ना त्या लोकेशनला या. आता गणपती चालू होतील. आता फक्त 5 दिवस बाकी आहे गणपती बाप्पाला यायला. तर तुम्ही या नक्की. तुम्ही बघा एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपण परत इथे आलेलो आहे. जिथून आपण लेफ्ट घेऊन गेलेलो. तर इथे आपण बघितलेलं आहे परेलचा महाराजा, परेलचा विघ्नहर्ता आणि परेलचा इच्छापूर्ती. आपण एवढे गणपती इथे बघितले. आता आपण म्हणजे गणपती मंडप बघितले. तर आपण आता इथे जाऊया बघायला लालबागचा राजा मंडप आणि चिंतामणीचं मंडप आणि मुंबईच्या राजाचं मंडप बघूया. तर मित्रांनो आपण गणेश गल्ली तिथे आलेलो आहे मुंबईचा राजा. तर तुम्ही बघू आता पाठीमागे अजून काम चालूच आहे. काम बाकी अजून पूर्ण गेट आता बनतो. त्या तिथे गेट बनतो. तुम्हाला गेट करून दाखवतो मी. गेट बनतो. आणि तुम्ही बघत असेल बघा आतमध्ये पण आहे ना. आतमध्ये लाइटिंग झालेली आहे. बघा आतमध्ये लाइटिंग झालेली आहे. आणि ते बघा इथे पण काम चालू आहे. इथे त्यांनी तो पिलर खांब आहे ना तो जोडलेला आहे. आणि मग इथे पण खूप काम बाकी चालू आहे आता अजून. तर तुम्ही या साईडला आले तर तुम्हाला गणेश गल्ली लगेच दिसेल. गणेश गल्लीचं तुम्हाला बोर्ड दिसेल. गणेश गल्ली आणि इथे असतो मुंबईचा राजा आतमध्ये. आतमध्ये पण आता बंद केलं असेल म्हणून आतमध्ये आपल्याला जायला एंट्री नाही. इथे तसं सामान हे का इथे पण ते सगळं आता लावताय. आणि बघा इथे सगळं सामान ठेवलेलं आहे जे आता एवढं सगळं काम बाकी आहे त्यांचं. सगळं सामान बाकी आहे. हे बघा मंडप. अरे इथून स्ट्रेट जाऊया लालबागच्या राजासाठी. जाऊया लालबाग. तर मित्रांनो आता पण आलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे.
तर आपण मंडप इथे आलेलो आहे लालबागच्या राजाच्या. तर तुम्हाला दाखवतो काय समोरच सेटअप आहे. हे बघा. लालबागचा राजा. तर मित्रांनो इथे लालबागच्या राजाचा पूर्ण गेट होते ते पेंटिंग चालू होतं. आणि वरती बघा वरती हाती दोन हत्तीचं आहे. आणि बघा खूप काम बाकी आहे. बघा इथे ज्या बिल्डिंग झाली ते गोल्डन कलर देते गोल्डन कलर. आणि इकडे बघा इकडे थोडं काम झालेलं आहे. म्हणजे बघा तिथे थोडं काम झालेलं आहे. आणि वरचं मला खूप आवडलं. वरचं काम पूर्ण झालं. लालबागच्या राजाचं पूर्ण मंडप. तर मित्रांनो ते बघतो हा दुसरा गेट आहे. इकडे पण काम इकडे पण आता स्ट्रेच काम चालू आहे.
चिंतामणी. तिथे मंडप आहे, तिथे बसणार आहे आणि हा बघा इथे गेट आहे, ते गेट आहे पाठीमागे. आता आगमन चालू आहे म्हणून मला बाहेरून आहे ना मी खूप लांबून दाखवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची यावर्षी आहे चिंतनची चिंतामणीची. आणि तुम्हाला आता बघा इथे आता बघतो इथे तुम्हाला दाखवते बघा इथे अजून इथे पूर्ण बाकी आहे. म्हणजे चिंतामणीचं पूर्ण गेट झालेलं आहे, गेट पूर्ण तयार झालेलं आहे. आणि समोरच तुम्हाला जर समोरच काळा चौकी आहे, तुम्ही तिथे दाखवलेलं ते त्याचं गेट. तर आपण आहे ना आपण जेव्हा गणपती चालू होती ना तेव्हा आपण नक्की येऊया, पण तुम्हाला आता दाखवतो मी काय होतं पूर्ण बघा. तर हा बघा इथे दुसरा गेट आहे चिंतामणीचा, चिंतामणी. आणि आतमध्ये आता बंद केलेलं आहे वाटतं. तर मित्रांनो वगैरे पाठीमागे आहे ना ते जे मंडप पुन्हा बाकी तिथे मंडपाचा गेट आहे, तेजुगाचं गेट आहे आणि झालेला अजून तेजुगाच्या गेट आहे. तुम्हाला येताना तुम्ही जेव्हा इथून याल ना तर मित्रांनो बघा समोरच आहे ना, समोरच मुंबईच्या त्या साईडला आहे आणि ते खेजूक आहे. पण तुम्ही जर म्हणजे गणपती तुम्ही असं याल ना असं चिंतामणी काळा चौकी तिथून मग तुम्ही त्या तुम्हाला या साईडला खेजू काय दिसेल तुम्हाला तिथं काय तुम्ही तिथे तसं करू होता नंतर. आणि इथे मोठा खेजूकाचा होत आहे. तर मित्रांनो मग तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला सगळे मंडप दाखवलेले आणि कुठे कुठचे गणपती बसणार तुम्ही कसं दाखवतो तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे मी. तर मी तुम्हाला आहे ना तेजुगा लास्टला का दाखवला, कारण की तेजुगा तुम्ही आहे ना पूर्ण दर्शन केल्यानंतर परत तुम्ही येताना तुम्ही तेजुगाचं दर्शन करत होतात. आणि ते तुम्हाला तुम्ही तसं सांगितलं तुम्ही पूर्ण कंप्लीट झाले असते, कारण की ते पूर्ण गणपती आहे ना इथे छत्रपतीच्या ऑपोजिटला आहे कसा शेल आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण जेव्हा गणपती चालू होतील ना तेव्हा पण तुम्हाला दाखवायला येईल. पण आता फक्त तुम्हाला अपडेटेड ब्लॉग दिला, म्हणजे कुठे गणपती कुठचे बसतात आणि काय कसं असतं ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि पहिले तर आहे ना तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला चांगलं पडेल, कारण की कसं तुम्ही इथून आहे ना पूर्ण गणपती कवर करून होतात. पूर्ण परेलचा राजा, परेलचा महाराजा, विघ्नराजा परेलचा इच्छापोटी खूप सारे तुम्ही इथून पूर्ण कवर करून होतात. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.